का झाला रे बापू याले? मला समजला असता तर तुले कायले बोलवलं असतो डॉक्टर? सकाळपासून सर्दी खोकला ताप आहे जी. खोकला तर पुरा दुनियाभराचा आहे जी. असा खोकलो का तिकडं पुरुक पुरुक अशी पाद निघते डॉक्टर साहेब. बर बर, एक लंबी श्वास घे आणि तिले हळूहळू सोड. कसा वाटत आहे आता तुले? डॉक्टर साहेब किती दिवस झाल्याची अंगण्या धुतल्या तर मला मोठ्याने खराब वास आली. बाबे मी तुला तब्येतीचा विचारता तुला कसा वाटत आहे म्हणून. बे भोसडी क्या डेंग्या कोण्या गावचा डॉक्टर हो बे? अबा बे गण्या भाऊ, तुला आपल्या वर्गातली शीतल माहित आहे? कोण ते शेमडी? हो, तिले कसा विसरू शकतो बे मी. 2 वर्षे चांगला जोरदार लपडा होता आमचा. अबे गण्या भाऊ, का गण्या भाऊ तुम्हाला सांगतो डॉक्टर साहेब, ते शीतल आपल्या बापाला एक्स्ट्रा क्लासच्या नावाने चुत्या बनवून माझ्या सोबत जंगलात फिरवले. पण तुम्ही काहीच म्हणायची डॉक्टर साहेब, अंग धुतल्यावर मोठ्याने चांगली दिसत होती जिथे. अबे भोकनाड्या गण्या भाऊ, हा डॉक्टर त्या शीतलीचा बाप हो. डॉक्टर साहेब इंजेक्शन देताय का गोळ्याची? आपली ढुंगन शिदी कर, तिच्यावर लात देतो तुले लात. अबे डेंग्या पर गाइस, मैं हूँ यमराज. तो आज मैं आपको दिखाऊंगा कि नरकवासियों को गरम तेल में तलते कैसे है. यमदेव बाबा जाऊ देवा, का केलून जी आम्ही जो गरम तेलात उकडत आहात तुम्ही. अबे वर्षभर दाबून चिकन मटन खाल्ल्या आणि आता श्रावण महिना आल्यावर देवाच्या नावाने चिकन मटन सोडल्या. का साबित करायचं आहे बे तुम्हाला का देवाचे डोळे श्रावण महिन्यातच खुलते न वर्षभर देवाचे डोळे का झोपले राहते? अरे बेटा क्यों करते हो ऐसे पाप, जब पता है कि पशुपतिनाथ ही है सबके बाप. बाबा गलती झाली, बोलणे बे डेंग्या काहीतरी. अगा यमदेव बाबा, गरम तेलात तळावाच्या पहिलं मारणी जरुरी होता का? बे जरुरी आहे. नाटक करता का बे भक्तीचा? बाबा उद्या शुक्रवार होता, उद्या माझा बाप झिंगे आणणार होता. परवा शनिवारी उचलाचा होस ना गा आम्हाला. झिंगे खाऊन तरी मेलो असतून. सिपाही यायचा गरम तेलात उकडून झाल्यावर यायच्या ढुंगणामध्ये गरम सलाकी टाका. बाबा चिलका बाहेर, मला न सांगता जाशील बाहेर. बायको मी फक्त झेंडा फडकवायलाच गेलतो नाहीये. माझे माय आज 15 ऑगस्ट आहे ना, आज देश स्वतंत्र झाला ना. हो का? वर्षभर नाही ना तुझ्या अंगात आता एकच दिवस देशभक्ती घुसली. या देशातला माणूस इंग्रजांपासून स्वतंत्र झाला, पण अजूनही बायकोचा गुलाम म्हणूनच जगत आहे. बायको बाबू बाबू गुबू आपल्या घरी, समजला का? का गरज होती तुले रात्री लवकर झोपाची? अजून 1 तास तू बोलू शकत होतास ना, पण नाही. बाबू 2 वाजले, मला झोप येत आहे. झोप मग. हे तर आपल्या मनानं माणूस झोपू नाही शकत का? नाही. पहा भाऊ, बायको राहो नाही तर गर्लफ्रेंड, दोनही इकडे. काही नको म्हणू दाजी, मला चांगल्यानं माहित आहे तू किती मोठा भिकार सोडायचं. राखी घेवायला पैसे लागतात म्हणून तुला माझ्या बहिणीची राखी आपल्या बहिणीसाठी ठेवलास. वा रे माणसा, 350ची राखी होती गण्या. तूही नको फेकू ये एवढ्या ना. लमचे 20-30 रुपयाची राखी घेतली असशील तू ना. मला सांगते 350 रुपयाची हो मग. अरे बकऱ्या हो. ए गण्या जाऊ दे रे, थांब मी फुड्डीची राखी आणतो. ते 2 रुपयेवाली राखी बांधण्यापेक्षा घरी सुताचा धागा असेल तर तोच बांध म्हणा माझ्या हाताला. वर्षातून 1 वेळा राखी सारखा दिवस येते आणि ते तुम्ही असे करता. गण्या झाला तो जाऊ दे, तू लाडू खाऊन चुपचाप बस. 30 रुपयाची राखी नाही घेऊ शकस का? माणूस होस का तू? आता लाखो रुपयानं जमीन विकली, कोटी टाकतार तेवढ्यानं पैसे. हे बकऱ्या गण्या दाजी सोबत असा बोलतेत का? सासूबाई अजिबात नाही देव तुमचा पोरगा मले मान. मानस मोडतो तुझी. पोरांनो उद्या आहे रक्षाबंधन, तर मग उद्या काय होणार? मॅडम उद्या शाळेला सुट्टी भेटणार आणि आम्ही नंदी मंदी पोवाले जाणार. गण्या भाऊ आमच्या संडासाची पायरी तुटली आहे रे, तर मी नदीकडेच उद्या सकाळी हगायला बसी ना. ए घुबडाई वा, उद्या रक्षाबंधन आहे आणि उद्या काही शाळेला सुट्टी भेटणार नाही. उद्या वर्गातल्या प्रत्येक मुलींनी वर्गातल्या प्रत्येक मुलाला राखी बांधायची आहे. बाबा मॅडम राखी बांधणी जरुरी आहे का? काही करिश्मे तुम्हाला राखी बांधू उद्या? तू मी काहीच नाही बापू, प्रत्येक मुलींनी प्रत्येक मुलाला राखी बांधायचं आहे. अजी पण मॅडम आमची सविती गण्या भाऊला राखी कशी बांधल? काऊन तिचे हात तुटले आहेत का? मॅडम आता हात नाही तुटले म्हणून तुम्ही आमचा दिल नको तोडा. म्हणजे हे का मॅडम, येणाऱ्या काळामध्ये आमचा गण्या भाऊ आमच्या सवितीला मंगळसूत्र बांधणार आहे. मग तुम्हीच सांगा आमची सविता ताई आमच्या गण्या भाऊले राखी कशी बांधल?
भोंगाड आहे बा तुम्ही. येते अभ्यास करायला येते का लपडे जुडवाले रे? ए का सविते, हे मी काय ऐकत आहो? मॅडम, उद्या तू गण्याले राखी बांधशील का नाही? मॅडम, मी तर याले आजही राखी बांधायला तयार आहो. लमचे 10 रुपयाचे समोसे खाऊन विसरलीस का माले तू? चल चल घरी चल, डोका नको खाऊ. डोका कसा खाऊ मावशी? मी ना तर भात भाजी खाऊन आलो. साल वर्ष सप्पे बदलले, पण गण्या तू नाही बदललास. एक वेळ बदललो होतो मावशी, पण दुसऱ्या दिवशी माझ्या बापानं चमडे काढले. काऊन? बिडी नव्हतं पेत तर बिडी पिवायला लागलो ना. बकऱ्या असा बदलतेत का? वाईट आता चांगला होतेत. हो तर मग मी चांगल्याचा वाईट झालो. तुले जिंकणी म्हणजे मुश्किल आहे रे गण्या. मावशी, काय आलीस व तू आमच्या गावी? काऊन? मी येऊ नाही शकत का? अहो तसा नाही, पण काय आलीस बा? बकऱ्या मी ते दहीहंडी पावाले आलो. बाप रे, मी बिमार होतो तेव्हा माले पावायला नाही आलीस, आणि आता डायरेक्ट दहीहंडी पावायला आलीस. अरे मी येत होतो, पण काकाजीला वेळेवर काम आला. बहीण मग हे काकाजी आहे ना माझे भाऊजी, दोघही एकाच माळातले म्हणी. पण मला माहित आहे तू काऊन नाही आलीस तर. काऊन? तुले वाटला का गण्याला मी पावायला जाईन ते बिस्किटचे पुढे घेऊन जावं लागल. बिस्कुटच्या पुड्याचे पैसे वाचले पाहिजे म्हणून तू आलीस नाही मला पावायला. ए तसं नाही ना. तू नको सांगू मावशी, माझी माय आहे ना तू. एक नंबरचे कंजूसा. बकऱ्या गण्या लगी तुझा तोंड चालते रे. बरं मावशी ते सोड, माझ्यासाठी खाऊ का आणलीस? खाऊ मी ना काहीच नाही आणलो. आता हे वापस ट्रेन लागते मावशी, हा सामान टाकून देतो या डब्यात. तू नको येऊ आमच्या घरी.